ज्ञानिनां मुक्तिदात्रेय ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलेले सगळ्यांगाच आत्मीय जालतसले स्वागत। श्रीमत विष्णु भागवत भितरी अजामिळाले सुंदर जालतसले चरित्रेचे उल्लेख आमकां मेळटा। प्रायशः अनेक इतले दास कीर्तने भितरी अजामिळाल नाव आमी आयकतच। तेणे मोर केलेरी परमात्मा स्मरण केले अशें ताका मुक्ती मेळ्ळा म्हणचे भी आमी कळून घेतला। जाल्यारी तिगेले पूर्व इतिहास कितें आसा ते अनेक लोकांक अज्ञात जावनू आसा। अशें न्हू ते थोडे ते विशय बद्दल प्रकाश घालचे तरी आयचे प्रयत्न। एक ल्हान गांव, ते गांवा भितरी अत्यंत श्रेष्ठ जालतसले भगवत भक्त जालतसले दंपती वास करता आसलेची। अनेक वर्ष थिंग संतान नाशिल्ले। अशान भगवान विष्णूले आराधन करून गेलो। तिगे अनुग्रह निमित्त तिंका अनेक काळानंतर एक चल्लो प्राप्त जालो। ते चल्ले तिने अजामिळ म्हणचे नामांकन दिले। ते चल्लेक योग्य जालतसले संस्कार, दैव संबंधी विचार, आचार, सदाचार हे सगळेची शिक्षण बापयन आवयनी थंयचे लागींचे गुरू वृंदांनी ताका घातले। तो चलबी तशीची अत्यंत मेधावी जावन आशिल्लो, प्रतिभान्वित जावन आशिल्लो, बापाय आवय सेवे भितरी तत्पर जावन आशिल्लो। बापाय आवय सहजानोची वृद्धाप्य निमित्त मांतर जाता गेलेची। चलबीची प्रायस्थ जाता आयलो। तिगे विवाह बीची बापाय आवयनी केल्ले आनी संसाराचे संपूर्ण जबाबदारी पुतावंची घातले। पुतू बापाय आवय सेवे करता आशिल्लो, संसाराचे निर्वहण बीची करून वता आशिल्लो। परमात्माले अनन्य जालतसले आराधक जावन तिगे जीवन यापन तो करता आशिल्लो। अशी थोडे काळ वता आशिल्ले। एक दिवस ह्यो अजामिळ थोडेची अवश्य जालतसले कामा निमित्त एक शहरा गेलो। शहरा वचून परतून येवका ते संदर्भाचेर सांज येवन गेले। रान्ना वाटी तेगेले मना चिंते बापाय आवय सेवका घरा वचूंक न्हू, थंय तेंक पळयची कोण आता जाल्यार तें बेगी घरा वचून पावका तेंगे सेवे करता म्हणचे एक तोराता आतुरते। अशें न्हू सांज जाता आसा गडबड येवं कशी आसतना तेगेले वाट येना चुकून सोडे। ह्यो वता वता वताची रान्ना मदींच्यान पावलो। रान्ना मदीं केन्ना गेलो थंय रान्नाचे लोकाले काडू जिरांक कितें म्हणटा आमी थंय लोक थंय वास करता आशिल्लेची। थंय एक अद्भुत झगडीचें वातावरण चलता आशिल्लें। ह्यो थंय गेले की प्रवेश केलो की तेन्ना ते काड जनांग लोकांनी रान्नांत लोकांनी हेका धरले। धरून घेवन हेका सांगले पळय आमगे भितर थंय एक वाद विवाद चलता आसा त्याका तुवें आतां परिहार दिवंक आमकां म्हणून। हेणें सांगले हांव पांय पडटा, वाचून कितके हांगा आयलो, म्हाका सोडून सोडया, घरा बापाय आवय सेवे हांवें वचूं पावका म्हणून। तुका सोडचें जाता, सोडचे बाबा प्रश्न आमकां ते आमगेलें पयलीं तापत्र बगसून तुवें वचका। कसलें तापत्र तुमगेलें? हें पळय हें बायल मनीस अत्यंत दुरहंकार जावन बायल मनीस। ताका एक सांज चलबी जाला, तिगली हांडेका आसा चल्लो। हें चल्ल्या निमित्त ते बायल मनीस मस्त अहंकार येवन गेला। चल्ल्यान बापाय कोण कितें ते बायल मनीस सांगूं तयार ना।
अशें कितें दुश्ट बायल मनीस ते दुश्ट बायल मनीस तुवें आतां खणका म्हणजे एक च्या काय धांड दवरता तेगेली. ह्यो सांगता अयो स्त्री हत्या महापाप, तसलं काम तरी हांव करतना बा, ते मागीर कण जावत ना बा. हां ते बायल मनीस तुका हांची करूं जावत ना मागीर कण जावत ना. तशें म्हळ्यार तेगेली हांडीक कितें एक सान चल्ल आसा, शिशू आसा, तेकपण तुवें काडका. तेगेली भितर तेका अहंकार आयलो आसा, तेकपण तुवें काडका. अयो शिशू हत्या ब्रह्महत्या समान. तेका येद बी कांय गुतना, बरें कसलें वायट कसलें, एक देवता तुली जाल्यार शिशू ते सान तेका कशें मारचें हें दोनी मागीर कण जावत ना. तशें म्हणून हांव वचें जावत ना. खरें तर एक गन करता तेन्ना तो पांयपण सांगता आसा म्हाका सोडया तुमी, हांव हें दोनी काम करूं जावत ना. मागीर संस्कार ते न्ही, मागीर आचरण ते न्ही, म्हाका जालचे तुमी घरा पावका म्हण. तेन्ना तुमच्या भितर एकलो मुखंड आशिल्लो, तो मुखार आयलो. तो मुखार सांगता आसा एक विमान कडे जावत ना तुका, ते सान शिशू विमान कडे जावत ना. तशें म्हळ्यार एक काम कर, एक मडकी दिले जाहाळे, तुमच्या भितर उदक आशिल्लें, ताका तेणी सांगता आसा की हें उदक आपणें पी तूं, हें उदक पिलें तुका सोडिता आमी ना. तेंका मान काडी. ह्यो विचार केलो ते बायल मनशे मान काडचे किंताची, ते शिशू मान काडचे किंताची, हें उदक पिवचें कितें बरें. तें उदक कोड उरो गोड उरो आंबूस उरो कितें उरलें कितें, उदक पिल्यार कितें पाप ना न्ही. म्हूण सांगे न्हू तो उदक गट्ट गट्ट करून पिल्लो, ताका आवडना तें उदक निरुपाय. अशें सांगे न्हू तें उदक पिवचें असलें प्रसंग ताका निर्माण जाले. काटा 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 उदक पिल्लो. उदक पिवन गे न्हू राबला एक नमनेची बोडा भितर ताका कसली की फिरल अशें जालें. आंगा भितर कसली एक शक्ती संचार जाले अशें जालें. एकदां कितें चाक धन आशिल्ली व्यक्ती आशिल्लो, त्या चेल्लेक आनी त्या बायल मनशाक आनी चेल्ल्याक ते एक शिशू मान काडी म्हूण सांगे न्हू, ती हाताची चाक फास्टने ओडून घेतले. ते बायल मनशाचे गळ बी कापले, ते शिशू बी कापले. हा 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 म्हण हांसूं सुरू केलो. कारण कितें पिल्ला तेणें तें उदकांनी ते स्वर जानाशिल्ले. त्याक ते स्वर म्हणजे गुतना पाप गडबडीचेर तो पिन सोडलो. ते पिल नंतर तेगेले आत्मविस्मृती जावन गेले. सहजानुची कोण स्वर पिकता तेका आत्मविस्मृती उरत ना. जर मनुष्य कणे कसलो तुगे तोंडा भितर काडे कशी उरले ते स्वर पाहिजे पुरो, तोंडाच्यान पुरो भायर पडटा, मनाची पुरो भायर पडत. दोन गळची जावत ना, आत्मविस्मृती जावन वता. पूण कोण म्हणटा तें गुतुरत ना तेका. अशें न्हू आत्मविस्मृती जावन गेले तेका. एकदां आशिल्ले बायल मनीस चेकल्याक चेल्ल्याक ताणें काण सोडलें. तेन्ना विचारचें आसलें ते बायल मनशे घाल चेल्याची तिणी झगडी आयल्याची, हे दिकान झगडी जाले. ह्याक होंगे न्हू थंयचे राजान आदेश दिले, वना राजा आदेश दिले ह्याक जैला व्हरून घालया म्हूण. हे कोण वना भितर जैला भितर वाचपाक सोऱ्याचे केन्ना नश्ट मेले. तेन्ना ह्याक मनार पश्चाताप येले, हांव कितें काम केलो, स्त्री हत्या केलो, शिशू हत्या केलो, मागीर घार बी गेले, आतां हांव जैला बसलो म्हणून. निरुपाय प्रसंग 1-2 वर्सां जैल न्ही ते 5 वर्सां जैलाचे विशेष तसले शिक्ष तेका प्राप्त जालो आसा. निरुपायान तो राबलो. थंय म्हणजे आहारपणां कितें रान्नात लोक न्ही मांस खावका, मद्य पिवका, दुसरो आहार ना थंय. ह्यो ब्राह्मण वृत्तीच्यो ब्राह्मण कुलाच्यो जाल्ले निरुपाय जावं गे न्हू. तिंगे ते आहार खाता वच केले तेणें, ते पचन करता उर केले. केन्ना तसले तामसी आहार पडटा वता गेले, हे गेली बुद्धी भितर सहज जाले तसले परिक्रमण संक्रमण विशेष जाले तसले परिवर्तन निर्माण जाता गेले. खंयचे देव धर्म बापय आवय म्हणटा आशिल्ली की तसले मनुष्य कोच्ची मांकाडी लुटी असले विशेष संस्काराक परिवर्तन जाता गेलो. तेन्ना जैला भितर आशिल्लो तेगेले विशेष तसले अनेक दुसरे लोक आशिल्ले तेंगे भितर एक गँग तयार जाले, एक समूह तयार जाले. ते समूह तयार जावंक गे न्हू वता वताची हिने एक संघटीत जावंक गे न्हू. ते जैलात न्ही जैल फुटून भायर पडल्याची थंय आशिल्ले राजा बीची मान काडले न्ही. ह्यो अत्यंत पराक्रमी जालो काय तरी बुद्धिशाली जालो काय तरी ह्याक ते वनाचे राज कोण सोडले.
अशांक वनाधिपती हेक मेळे ह्या वन राज्य जावंक गेलो थंयचे काळू जनांगात लोकांचे राज जावंक गेलो थंय वास करूं लागलो. अनेक वर्ष तरी तिकडे बापई आवई घार धर्म हे सगळे विसर सोडाल त्याण पाप. केन्ना ह्यो राज जालो तेन्ना थंयची एक चल्ली बरोबर हे लग्न बी जाले. हेका अनेक कितले चेडा जाल्ल्याची शुंभ निशुंभ कोळंब गिणब नांव दवरून गेलो मस्तील चेडा होळ करता अस्यो. दुसरो लास्ट एक तेगे चल्ला आशिल्लो धाकल चल्ला आशिल्लो खंय संसार कितकी तेका पाप त्या धाकल चल्यान नांव नारायण म्हण दवरलो तेणें. धाकल चले उंच हे बापा एक मस्त प्रिती राज्याचे वन राज्याचे राज्य करता आसा आयल्या लोकांक लुडता आसा जीव काडता आसा दरबार करता आसा सूख अनुभवशिता आसा. सहजानुच वय जाता गेले म्हांतरपण आयले तेन्ना ते राज्याचे जबाबदार सगळे चेडान वांटून घेतले. चेडांनी हेका तुच्छेकन पळयत लागलो. चेड हेका सहजान म्हांतर जालो हातीन कांय जावूच नाशिल्लें बाप हेका. ते लेगीत धाकलो पोत मात्र बापाय म्हणजे मस्त प्रिय तेका. बापाय लागीं उरता आशिल्लो बापाय सेवे करता आशिल्लो. अशे दीस वता गेले. एक दीस म्हांतर बसून आसा ज्या मेळ तेका कसली हॉट काळ 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 सावळे येता दिसचे लागल्याची. तेन्ना तेका कळना आयलें आतां आपूण मरता म्हूण. ते सावळे न्ही ते यमदूत हे जीव म्हटलं तरी लागीं येता आसच. केन्ना मरण आयलें म्हण हें कळ्ळें की तेन्ना ह्यो भिंग गेलो निराश जावन गेलो. अयो आतां हांव मरतलो म्हणजे कळवळा पळोवन गेलो. तेन्ना सहायापिका म्हणजे बदल ह्यो पुत्ता कापयता आसा नारायणा बिगी यो रे कोणके आयल्या रे हांगा म्हाका खरोको म्हूण. हे यमदूत हे वर्क म्हण लागीं आयल्याची ह्यो नारायण म्हणून पुत्ता आपयता आसा तेचे क्षणा भितर कितकी परिवर्तन जावन गेलें. कितें यमदूत एक वर्क म्हण आयलेल्याची तेचे संदर्भ भितर विष्णुदूत भितर येवन सोडल्याची. विष्णुदूताका आनी यमदूता भितर वागवाद सुरवात जाले. वागवाद म्हळ्यार उतर सुरवात जाल्याची. विष्णू सांगता आसाची तुवें हे मनुष्य आपणे वशिना ह्यो आमगेले देवाल भक्त हेका तुमी सोडका म्हूण. तेन्ना यमदूत येताची ह्याक कशें सोडका आमी. हे गेले आयुश मुक्सर म्हण आमकां यमराजान सांगला ह्याक खरो आयला आमी ह्याक सोडू जावत ना आमी. तेन्ना विष्णुदूत सांगता आसाची तुगेले यमराज कितें सांगू परो जाल्यार हें भगवंताला आदेश आसा ह्याक तुवें आपणेच जावत ना ह्याक तुवें सोडका हेका हात तुवें लावशिना. कित्याक सांगलें रे तिगे जीव वच संदर्भाक त्या कोणाला नांव घेतला नारायणाला नांव घेतला भगवंताला नांव घेतला अशें हेका सोडका म्हूण. तेन्ना विष्णू यमदूताचो सांगताची अय्यो पिसंटनो तिने घेतली तुगेले देवाल नांव न्ही तिगेले पुत्ताल नांव. तुम्ही कितें ताका रक्षण करूं आयल्याची तेका रक्षण करनाका तुमी तुमच्या. तेन्ना विष्णुदूत सांगता आसाची तिगेले पुत्ताल नांव की ना देवाल नांव की तें आमकां गुतना भगवंत सांगलें आमकां कशी हेका रक्षण करया म्हूण आमी मेळ्याची. तेन्ना हिंगे झटापट जास्त येता वता हिंगे दोग लोकां भितर युध्द सुरवात जाता विष्णू सेवक आनी यमदूता भितरी. तेन्ना विष्णुदूता लोकां शक्ती जास्त आमगे यमदूत लोक धांवन सोडताची. तेन्ना हे घटने ह्यो अजामिळ मरचे पळाल व्यक्ती पळयता उरता. यमदूताक ताका हात लावचे जाल ना विष्णुदूताक ताका हात लायत ना. विष्णुदूत तशें उच्च सोडताची यमदूत धांवन गेला नंतर विष्णुदूत तशें उच्च सोडताची. हे घटने प्रत्यक्षान न्हू पळयता उरता ज्या मेळ तेन्ना ताका मस्त पश्चाताप येता. हांव कितें करता जिवना भितरी म्हाका यमदूत सोडची आयल्याची तसलें पाप कर्म हांवें केला जाल्यार अंतीम घटा भितर मागीर जिवना भितर कितें जालें. साक्षात विष्णुदूत आयल्याची तिने म्हाका रक्षण केलें. कारण कितें भगवंतान नांव घेतलें म्हूण. अयो भगवंतान नांव महिम कितें तिगेले विशेष आसले गुणगानाचे महत्व कितें. हांव इतलो कण घालून गेलो मू सान वया मागीर हें उट्टूय जाता आशिल्लें मू मध्यंतर हांगा मेळन गे न्हू हांव परिवर्तन जावंक गेलो मू म्हणजे पश्चाताप दोळ्यांतून तिगेले जिवन भितर एक
अश्रू निर्माण जाता गेल्याची तक्षण तो तेगेले घार सोडलो. घार सोडचेंगेनो गंगातीरा भितर वास कंगेनो परमात्मले श्रीमन नारायणाले विष्णू अष्टाक्षरी मंत्र जप करता करताची अंतिम जावंगेनो तो नारायण लोकाक विष्णू लोका वचूंगेन पावलो म्हणजे उल्लेख कथाचे विवरणे भागवत भितर आयकायचे मेळटा. अत्यंत आश्चर्य आणि अत्यंत संतोषात कणाय केलेली परमात्मा नामस्मरणे महत्व तितले म्हणून. जर परमात्मा नाव घेतले रे आमका खंच वरकीची मृत्यूचे बाधवे येवत ना म्हणजे एक कथानकाचे संदेश आमकां हे विवरणे निमित्त कळून येता आसा. हे कथा कितें आसा भगवंता नावाचे वैभव महत्व दाखयता आसा. जर आमी मरकेले बेची परमात्मा स्मरण केल्यार पुरो आमकां मोक्षच मेळटा, आमकां परमात्मा गती लोकच प्राप्त जाता म्हणून सांगेन. खंडीच्यान हे जर मरणा संदर्भाचेर आमी परमात्मा स्मरण केल्यार आमकां भगवंत लोक मेळच्याक शकता. भगवत भक्त्यान भगवंताले आलोका भितर अर्थात तिगेले लोका भितर वास करूंक शकताची. अशान भगवंत कितें सांगता अंत्यकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयातिमसमद्भावं याति नास्त्यत्र संशयः म्हणून. हे अर्जुना कोण अंतिम घट्टाक मोरचे संदर्भपणे आपणां नाव घेता की तिने म्हाका येवन पावता रे म्हणून. जाल्यार आज कितें जालां भारती जाता तसले आमकां हे बदल विश्वास ना जाला. आज अनेक लोक हे कथा उंच अपास करत असले प्रसंग आमी पळयताचे. आनी लोकांक म्हणचे कित्याचे तुमगे देवाक पयलीं स्मरण करप म्हणना रे मोर केले एक फावटी याद केले पुरो आमकां परमात्मा मेळटा. पयलीं कितें स्मरण कर वायट करता टायम म्हणजे एक अनेक केले तसले वायट वातावरण आसमाया भितर प्रचलीत जाता. अशें म्हालगड्यान सांग कितें आतां देव करतना कर तुवें मोर केले पुरो आतां तूं कितें करता कर गे अभ्यास करी तुगेलें काम करी दुड्ड करी धन करी नांव करी. पळया काणयेची तात्पर्य आज कशी परिवर्तन करून घेतली की म्हणून. केल्या आज मनुष्याक ते कथेचे रहस्य गुतनाशीची आज असले अनावश्यक केले तसले विचारहीन जात असले वातावरण निर्माण केलें आमी पळयता समाजा भितर. वस्तुतः त्याक अर्थ परमात्मा स्मरणे लास्ट घेवचे भितर त्याक मोक्ष मेळ्ळा म्हणजे त्याक अर्थ न्ही. वस्तू तेणें परमात्मा स्मरण बी तें केल्लें न्ही. वस्तू तेणें केल्लो कोणाक याद तेगेले पुत्तल याद जाल्यार तेगेले पुत्तल याद आयटे मारी तेगेले मना भितर भावन कित्याक गेलें थंय परमात्मा स्मरण येवन सोडलें. सहज मनुष्य केन्ना भीण वता मनुष्य केन्ना अत्यंत संदिग्ध परिस्थिती पडटा तेन्ना ताका परमात्मा याद देवा चिंतन सहजान येता. अशें न्हू तो मोरो पळटा मारी पुत्तल याद केलें हे तेणें जाल्यार पुत्तल यादी बरोबर परमात्माले भाव बी ताका निर्माण जाले मना भितर. अशें न्हू केन्ना परमात्मा भाव ते निर्माण जाले की बरी नांवान घेतिल्ले निमित्त निर्माण जाले न्ही ते नांव घेतिल्ले निमित्त परमात्मा स्मरण आयले परमात्मा भाव निर्माण जाले का तरी विष्णुदूत थंय येवन ताका रक्षण केलेचे. ते परमात्मा भाव ताका कशे निर्माण जाले कारण आसा ताका ल्हान वयाक ताका म्हळ्यार संस्कार कितें भगवत भक्ती करता संस्कार न्ही बापाय कशे ते गेले परमात्मा आनंद गेले तसले भक्ती अशें न्ही. अशें न्हू सामान्य ते गेले 32 वर्ष पर्यंत तसलो वातावरण तरी ओढेल का तर तो ते एक देवा उंच भक्ती श्रद्धा भाव तेजे भितर जागृती नासले का तरी मध्यंत लुप्तेले विची मोरचे टायमाक पुत्तल याद करतना ताका ते आयलो स्मरण भाव कितें परमात्माले अशें न्हू मोक्ष वचेक परमात्मा लोकप्राप्तीक ताका ते अवकाश आले. ते सुन आज आमी कितें उलयताची परमात्मा नांव लास्ट घेतले पुरो मदीं घेवचे वशकत ना म्हणून अर्थहीन जाले तसलो वाद ते. जर पयलीं आमी परमात्मा नांव घेवन नाशिची लास्ट जर परमात्मा नांव घेतले विची ते परमात्मा नांव घेतला म्हणजे कल्पना बी आमकां उरनात शक्यच ना ते येवचेक. पयलीं जर आमकां थोडे संस्कार तरी उरता तेन्ना परमात्मा नांव घेतले भितर एक भाव येता थंय एक विशेष तसले अभिव्यक्ती जावंक न्हू परिवर्तन येवंक शकता. नाशी उरलेली केवल आमी भाव नाशी तरी परमात्मा नांव घेतलेली
तुमच्या भितर कांय अर्थ उरतना. जशी टेप रेकॉर्डर आतां गायत्री मंत्र ऑन केले कशी गायत्री मंत्र रुटीन जावन ते म्हणटा उरती तशी म्हळ्यार अशी जाता, कांय अर्थ उरतना त्यात. भाव येवका, भाव केन्ना येता थंय भगवंत उरता. जेथे भाव तेथे देव म्हणजे महात्मा लोकांची वाणी. अशें आमगे न्हू भाव मुख्य न्हू कशी उरलेली परमात्मा स्मरणे आमगे जिवना भितर पयलीं तरी येवका. जन्मातनी आमकां केन्ना येता उरता तेन्ना अंतीम घट्टा भितर तें परमात्मा स्मरण येता तन्मूल आमगे जीवन धन्य जाता. ताका आमगे प्राचीन लोकांची बुद्धीमत्ता अद्भुत जाता तसलें आमी हें भारत संस्कृती पळयताची. कितें केलें आमगे प्राचीन लोकांनी चेडा सान आसतना तरीच एक थिंग संस्कार दिवपा जालो तेंचे भगवत भक्तीचे भाव घालचे बद्दल प्रयत्न केल्ले. संध्या वंदन, देवपूजा, आवई बापई, समाज सेवे म्हणजे असले एक विशिष्ट प्रकल्पना तिंगे चेडा भितर घालचे एक विशेष तसले विनूतन प्रयोग संस्कृतीचे आमगे भारता भितरी केल्लो आसा. तेजे बरोबरी परमात्मा स्मरणे लास्ट संदर्भ भितर येवंक ते गेले. एकदम येवतना मनुष्याक अशें आमगे चेडा नांव दवरचें एक परिस्थिती परंपरे बी हाडले. चेडा बी भगवंताचें नांव दवरया म्हण. गणेश, विष्णू, शिव, शंकर, नारायण, नागराज हें उडकीचें नांव आसाचें चेडा दवरचें नांव आपल्याक दवरचें नांव न्ही. हें परमात्मा नांव तुजे भितर विशेशांक समिश्रण करून सोडूंक प्राचीन लोकांनी. कारण कितें जर मनुष्य मरता आसतना परमात्मा स्मरण येदनाशी उरलें पुत्ता नांव आपयलें नवीनपणेच परमात्मा याद येवो थंय तिगे भाव चेंज जावो ताका मोक्ष मेळो म्हणचे. अद्भुत एक चिंतन प्राचीन काळांत दवरलें आसा. तेजे फाटल्यानी विशेष तसली एक प्रेरणे आमकां दिल्लो आसा. जाल्यार आज आमी पुरा बुद्धीवंत म्हणून घेतलेची, सुशिक्षीत म्हळेची, प्रोफेसर म्हळेची आमी सगळे हे विसरले. आज आमी भगवंताचें नांव दवर सोडून गेलो. टिंकी, पिंकी, रुंकी, चुंकी, पुंकी उडकीचें नांव दवरून गेलो. नांवाची पुरा वायट करून सोडले संस्कार पुराचे आमी. असो तशें न्हय ते आमगे प्राचीन लोकांचें चिंतन आसा. ते चिंतनाक फाटल्यान एक विशेश तसले अर्थ आशिल्ले तसले आमी केन्ना गहन जावन विचार करताची तेन्ना तेजे फाटल्यान आशिल्ले तसले एक सुगंध आमकां मेळचे शकता. तन्मूलक जिवना भितर एक धन्यते भव्यते आमकां येवचे शकता. अशें आमगे न्हू परमात्मा चिंतने कितें आसा हें आमगेले अंतीम घट्टा मात करची न्ही. अंतीम घट्टा जर येवं कशी उरलेली थंय ते भाव जर जागृत येवं कशी उरलेली आमगे जिवनाचे अनुस्यूत आमगे परमात्मा चिंतन जर येता गेलेली खंडीत अनुची अंतीम घट्टा भितर परमात्मा याद येवची आमकां शकता. आमगेले गुरू निर्जन आमकां उदाहरण दिता आशिल्लें तिणें सांगता आशिल्लेची मनुष्याक कितें जावं ल्हान वयाक सांजचे कितें जालें बिची तें नांव कोणाक घेता पयलें अयो अम्मा अम्मा नांव घेता पयलें. कारण कितें अम्मा बरोबर एक निकटाल संबंध प्रीती बांधव्य हें बांधव्य पळया तुमी मध्य ताका मस्तीत दोस्त मेळटाची तेगे लग्न जाता ताका बायल जाता ताका चेड येताची जाल्ले वेच मुखार केन्ना कितें त्रास येले ताका खात म्हूण गेले तेन्ना तो नांव घेत कोणालें अयो अम्मा म्हूण नांव येता ताका. त्रास येता येवचें नांव कोणालें अम्मालें. कित्याक खातीर तें अम्माला नांव येता पळय ना अम्मा अम्मा म्हणजे कितें प्रीती आसा की थंयचे एक बांधव्याचें कितें वात्सल्याचें एक संकलन आसा एक विशेश कोंडी आसा सरपळी आसा त्या सरपळी थंय याद करता एक भाव निर्माण करता. जर ते भाव परमात्मा स्मरण भितर जर आमी दवरून घेतलेली परमात्मा चिंतने प्रत्येक संदर्भ भितर आमी याद करता दवरून घेतलेली खंडीत आमगेले मोक्ष संदर्भाचेर मरण संदर्भाचेर बी याद येवन आमच्या जिवना भितर एक परिक्रमण येवची शकता. अशें आमगे न्हू ते ज्ञानेश्वरी आमगेली बुद्धी भितर तसले एक भाव घालो नाशिल्ले तसले अर्थहीन जाले तसले आमी कितें विचारवादी म्हणून कितें उलयताची नाशिल्ले तसले अर्थहीन जाले तसले आमगे चिंतन आसा ते उट्टू दूर देवो. आमगे भारतीय संस्कृतीचे एक दिव्य ज्ञानाचे प्रकाश आमगेले जिवना भितर पडो तदमूलक आमगे जिवना भितर एक भव्यते दिव्यते विशेषाचे योग्यते आमकां प्राप्त हो. तन्मुखांतर आमगे जीवन विशेष असले आनंदमय जावं म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता. आयज आमगेले कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.